ओके ओके. तर आता बघा, तुम्हाला मी एक लिंक दिलेली आहे. या लिंकवर क्लिक केला की तुम्हाला एक ॲप उघडेल. वेब बेस्ड ॲप आहे आपलं. त्याच्यासाठी आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड पण मी देणार आहे तुम्हाला. सांगलीचे आम्ही डमी युजर आय डी आणि पासवर्ड केलेत. अशी स्क्रीन येते बघा. स्क्रीन दिसते माझी. अशी स्क्रीन येईल तुम्हाला. फोनवर तुम्ही हे चालवू शकता. मी आता कम्प्युटरवर आहे त्यामुळे मी अशी दाखवली. फोनवर पण तुम्ही चालवू शकता. अशी स्क्रीन येईल. हे तुम्ही ह्यातून लॉग इन करा. तर हे बघा, हे सांगलीचे लॉग इन्स आहेत. हम्म. तर आपण कसं असणार आहे. मी आता समजा आटपाडी एक बीटची सुपरवायझर आहे. ठीक आहे. तर नर्चर हे ऍप्लिकेशनची लिंक डीपीओ सरांनी टाकली का ग्रुपमध्ये सुपरवायझरच्या? टाकली सर. टाकली, हा. तर त्या लिंकवर क्लिक केला, तिथं युजर नेम आणि तुमचा पासवर्ड विचारतं. ठीक आहे. तर युजर नेम आणि पासवर्ड तुम्ही टाका बरं, तुमचा तुमचा तुमचं युजर नेम, तुमच्या प्रोजेक्टचं नाव आणि हे पासवर्ड. सॉरी, युजर नेम म्हणजे ईमेल विचारतं आणि त्यानंतर पासवर्ड. संध्या, पासवर्ड इज सेम फॉर एव्हरीवन. संध्या, यू आर ऑन म्यूट. Yes, same. हा. सो पासवर्ड इज व्हॉट? Password 123. हा. तर हे बघा, सगळ्यांचा पासवर्ड जो आहे ना, पासवर्ड 123 असा आहे. आणि तुमचा या शीटमध्ये दाखवत असलेला जो ईमेल आय डी आहे ना, तो ईमेल आय डी टाकायचा. ईमेल आय डी म्हणजे काय आहे? तुमच्या बीटचं नाव @example.com. ठीक आहे. तर तुमच्या बीटचं नाव @example.com हे टाकलं की तुमचं जाईल. आता जसं समजा नेवरी म्हणून बीट आहे. ठीक आहे. तर नेवरीचं काय होणार? नेवरी @example.com हे ईमेल आय डी टाकायचा. आणि पासवर्ड मध्ये काय टाकायचा? पासवर्ड 123. ठीक आहे. मी एक दाखवतो तुम्हाला करून. आता बघा, हे मी कॉपी करतोय नेवरी. ह्याच्यामध्ये मी टाकणार नेवरी आणि ते टाकणार पासवर्ड 123. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये मी नेवरी @example.com टाकलं. पासवर्ड पासवर्ड 123 टाकलं. लॉग इन वर क्लिक केलं की मी लॉग इन करेन जाईल. ठीक आहे. तर आता लॉग इन केल्यानंतर मग मला बघा, तुम्हाला ऑलरेडी काही मुलं दिसतात. हे डमी आहे डाटा तुमच्यासाठी. आपण प्रॅक्टिससाठी डमी टाकलाय सगळ्यांना. ज्यांचं ज्यांचं लॉग इन झालंय ते चॅटमध्ये सांगा बरं, आमचं लॉग इन झालंय. किंवा थम्सअप करा. सगळ्या सुपरवायझर्सना लॉग इन करायचं आहे त्यांच्या त्यांच्या बीटचं नाव टाकून. आणि हे असं दिसलं पाहिजे. आता मी कम्प्युटरवर आहे त्यामुळे असं पसरट दिसतं. फोनवरून जॉईन केलं छोटं दिसेल तुम्हाला. ठीक आहे. मी पण करू का फोनवरून जॉईन? फोनवर जॉईन करून तुम्हाला दाखवतो, थांबा. आता आपण हे डमी आय डी बनवलेत तुमचे. ठीक आहे. डमी. आता आपण ट्रेनिंग घेत आहोत ना. तर डमी डमी डाटावर आपण थोडं प्रॅक्टिस करण्यासाठी बनवलेलं आहे. आता आपण जेव्हा पुढच्या वेळेला आपण करणार फायनल वाला, तेव्हा पोषण ट्रॅकर मधला इथं तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट डाटा दिसेल. ठीक आहे. तर आता डमी बनवलं, आपण सुरुवात करूया चला आता. तर मी आशा करतो सगळ्यांचं झालं असावं. कुणाला काय अडचण असेल तर कळवा बरं आता. ठीक आहे. ओके. तर बघा, हा. आता माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते. तर आता आपण डॅशबोर्डमध्ये लॉग इन केलेलं आहे. हा. तर डॅशबोर्डमध्ये नेवरी बीट मधून मी नेवरीची सुपरवायझर आहे समजा. तर नेवरी बीट मधून मी लॉग इन केलेलं आहे. मला काय काय दिसतं आधी ह्या डॅशबोर्डवर. तुम्ही मोबाईलमध्ये पण उघडू शकता. तुमच्या तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही करत राहा. हे बघत बघत करत राहा तुमच्या तुमच्या मोबाईलमध्ये. नेवरीमध्ये मला दिसतंय माझा जिल्हा कोणता आहे, माझा प्रोजेक्ट कोणता आहे, माझा बीट कोणता आहे. नेवरी. आणि ह्याच्या आधी वरती इथं नर्चर ऍप लिहिलेलं दिसतंय. त्याच्या शेजारी बघा, इथं इथं दिसते काय आणि ए लिहिलेलं. भाषा आपण बदलू शकतो. मराठीत आहे हे ऍप. ह्याच्यावर क्लिक केलं, मराठी भाषा सिलेक्ट करा.
सगळं मराठीत होऊन जाईल. ठीक आहे. तर तपासणी करणारे कोण आहेत? नेवरी आहे. ठीक आहे. जिल्हा प्रकल्प बीट कोणती आहे, काय आहे? ठीक आहे. तर पहिल्यांदा इथं काय दिसतं? सॅम असलेल्या एकूण मुलांची संख्या 29 मुलं एकूण सॅम आहेत. तर हे काय करतं? मागच्या महिन्याच्या पोषण ट्रॅकर मधून हे घेतं. तर एकूण 29 मुलं आहेत. प्रलंबित तपासणी, अजून त्यांची तपासणी झाली नाहीये, पेंडिंग आहे, अशी 8 मुलं आहेत. त्यानंतर प्रलंबित व्हीसीडीसी युसीडीसी नोंदणी, अशी मुलं ज्यांची व्हीसीडीसी युसीडीसी नोंदणी नाही झाली, असे 7 मुलं आहेत. एनआरसी सीटीसीचं प्रवेश प्रलंबित ज्यांचा आहे तसे 5 मुलं आहेत. आणि केस क्लोज झालेले, बंद झालेले 3 मुलं आहेत. तर पण त्याच्या खालती आणखीन स्क्रोल केला तुम्ही, प्रलंबितची यादी मिळते की कुठले कुठले अजून स्टेटस अपडेट नाही झाले. तर ह्याच्यामध्ये अंगणवाडीचं नाव टाकून तुम्ही किंवा बाळकाचं नाव टाकून सर्च करू शकता. त्याच्याशिवाय ऍक्शन्स प्रमाणे पण सर्च करू शकता. एनआरसीचं ऍडमिशन पेंडिंग असलेल्या बालकांची संख्या, तर हे बालक आहेत ज्यांची एनआरसीचं ऍडमिशन पेंडिंग आहेत. व्हीसीडीसी एनरोलमेंट ज्यांची पेंडिंग आहे ती ही बालकं आहेत ज्यांची व्हीसीडीसी एनरोलमेंट पेंडिंग आहे. त्यानंतर असेसमेंट ज्यांची पेंडिंग आहे, तपासणी पेंडिंग आहे, त्यांची ही बालकं आहेत. एकच बाळ आहे ज्याचं तपासणी असेसमेंट पेंडिंग आहे. फॉलोअप, कोणाचा फॉलोअप राहिला असेल तर फॉलोअप राहिलेला असे एकच बाळ. तर असे वेगवेगळे ऍस्पेक्ट दिसतात. आपण आता समजून घेऊया हळूहळू हे काय आहे. ठीक आहे. तर आता मी काय करणार आहे, माझी पद्धत अशी असणार आहे ट्रेनिंगची, की मी तुम्हाला एक ब्रॉड ऍस्पेक्ट समजून सांगणार आहे, दाखवणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रश्न उत्तर विचारायला वेळ देणार आहे. त्याच्यानंतर जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते तुम्ही करायचं आहे आणि मला सांगायचं आहे, हो आम्ही केलं, आम्हाला कळालं, आता आपण पुढे जाऊया. त्याच्यानंतर मी पुढच्या ऍस्पेक्टवर जाणार आहे. ठीक आहे. ही कार्यपद्धती पटली सगळ्यांना? तर मी तुम्हाला प्रश्न विचारायला वेळ देणार आहे, तुमच्या प्रश्नांचे, सगळ्या प्रश्नांचं व्यवस्थित उत्तर देणार आहे. ठीक आहे. एक एक मी ब्रॉड पहिल्यांदा दाखवणार आहे. पहिलं तपासणी, पहिलं मॉड्यूल दाखवणार. त्यानंतर मी तुम्हाला प्रश्न उत्तरासाठी वेळ देणार आणि त्याच्यासोबत मग तुम्हाला वेळ देणार तुम्ही हे स्वतः करून पाहायला. आणि स्वतः करून पाहिल्यानंतर मग आपण पुढच्या मॉड्यूलला जाणार, तुमचे सगळे प्रश्न संपल्यानंतर. ठीक आहे. हळूहळू जाणार आहोत आपण, काही गडबड नाहीये आपल्याला. तुमच्याकडे तुम्हाला जे प्रश्न असतील ते विचारा. हे व्यवस्थित समजून घेणं हे आपला मोठा उद्देश आहे, महत्वाचा उद्देश आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण या साईड बारवर क्लिक केलं. इथे क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला नेव्हिगेशन दिसतंय नर्चरचं. डॅशबोर्डची स्क्रीन आहे. डॅशबोर्डची स्क्रीन म्हणजे आता ज्याच्यावर आहे ह्याला डॅशबोर्डची स्क्रीन म्हणायचं. त्याच्या पुढं 1 नंबरचा फॉर्म आहे. 1 नंबरचा फॉर्म कोणता आहे? असेसमेंट फॉर्म. असेसमेंट फॉर्मवर क्लिक केलं की अशी असेसमेंटची फॉर्म उघडतात. हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. पहिल्यांदा आपण असेसमेंट म्हणजेच तपासणी काय आहे हे बघणार आहोत. त्याच्यानंतर व्हीसीडीसी युसीडीसी एनरोलमेंट फॉर्म आहे, हा 2 नंबरचा फॉर्म आहे, ते आपण बघणार आहोत काय आहे. त्यानंतर तिसरा फॉर्म आहे व्हीसीडीसी युसीडीसी मॉनिटरिंग, हा तिसरा फॉर्म आहे, हे आपण काय आहे बघणार आहोत. त्यानंतर एनआरसी सीटीसी ऍडमिशन्स मॉनिटरिंग हे आपण पाहणार आहोत. तर तरी इथं थोडंसं एक एरर दिसला मला आता. इथं 4 नंबरवर क्लिक करतोय, एनआरसी सीटीसी ऍडमिशन, इथं 5 दिसतंय. तर हे आम्ही थोडंसं चेंज करतोय. आता नवीनच सिस्टीम बनवलं त्यामुळं प्रॅक्टिस करणं आणि ह्याच्यामध्ये तुमचे काय फीडबॅक्स आहेत हे समजून घेणं आमचा उद्देश आहे. ठीक आहे, हा पण उद्देश आहे. 5 नंबरचा फॉर्म आहे आपला एनआरसी सीटीसी फॉलोअप आणि मॅनेजमेंट. आणि 6 नंबरचा फॉर्म आहे क्लोज्ड केसेस. ठीक आहे. तर ह्याचे 3, 4, 5 मध्ये आकडे चुकलेले आहेत. ह्या साईड पॅनलमध्ये आकडे बरोबर दिलेले आहेत, इथे थोडेसे चूक झालेले आहे. ठीक आहे. तर हे खुशी बेबीने तयार केलं. इथं त्यांचा लोगो आहे. हे आहे लॉग आउटचं बटन. या लॉग आउटच्या बटनवर क्लिक केला की तुम्ही लॉग आउट करू शकता, परत लॉग इन करू शकता. ठीक आहे. तर आता आपण एक एक करत जाऊया. पहिला आपण समजणार आहे असेसमेंट फॉर्म. ह्याची भाषा बदलायची असेल तर मी उजव्या साईडला वरती क्लिक केलं की भाषा बदलू शकतो. इंग्लिशचं मराठी बनवू शकतो. आयसीडीएस सुपरवायझर कडून तपासणी. तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला नर्चर ऍप्लिकेशन मध्ये मागच्या महिन्यात